आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जून महिन्यापासून बंद झाले, ते कायम बंदच पडले. आम्ही ई-केवायसी केली तरी देखील आम्हाला योजनेचे पैसे 1500 रुपये मिळतच नाहीत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्हाला काहीतरी पर्याय सांगा, जेणेकरून आमच्या योजनेचे पैसे सुरू होतील. आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहोत, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, यासाठी तुम्हाला करायचंय काय तर लक्षात घ्या. ज्यांचे पैसे जून महिन्यापासून बंद पडले त्यांचं एकच कारण होतं की त्यांच्या रेशनिंग कार्ड मध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला होत्या. म्हणजेच की 2 विवाहित असतील, 1 अविवाहित असेल, अशा जास्त महिला त्या ठिकाणी लाभ घेत होत्या आणि म्हणूनच त्यांचे पैसे बंद झालेत. आता ई-केवायसी करताना तुम्हाला ही चूक सुधारायची आहे आणि लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्ये एकाच विवाहित महिलेची आणि एका अविवाहित अशा जास्तीत जास्त 2च महिलांची तुम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी करायची आहे. सर्वच विवाहित महिलांची किंवा सर्व अविवाहित महिलांची ई-केवायसी करायला जाऊ नका, नाहीतर तुमचे पैसे कायमस्वरूपी त्या ठिकाणी बंद होतील. म्हणजेच एक समजून घ्या, मुलगी आणि तिची आई दोघीच पात्र ठरतील, 2 जावा सासू सुना पात्र ठरणार नाहीत. तशी चूक केल्यास योजनेचे पैसे कायम बंद होतील. आणि ई-केवायसी करताना जर 2च, एक विवाहित आणि एक अविवाहित दोघींचीच ई-केवायसी केली तर त्या दोघींचे पैसे त्या ठिकाणी परत सुरू होतील आणि योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले आहेत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.